मोदित केलं. हे मोदित करत असताना याच्यामध्ये काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हेही शास्त्रानं सांगितलं. पण ज्याचा ज्याचा विचार करत असताना भविष्य पुराण आपल्याला सांगतं हे सौर मंडल आहे. काय हे सौर मंडल आहे. त्या सौर मंडलामध्ये अनंत ग्रह आहे आणि ग्रहामध्ये अंतर्गत ते ग्रह मागे पुढे होतात आणि आपली कालगणना करते. आलं का लक्षात बाबा? इथपर्यंत भूगोल ज्यांनी वाचला त्यांच्या ते लक्षात येईल. भूगोल सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे आणि त्यांच्याच नावावरून आपले वार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7 जीव येते, 7 दिवस येते आणि त्या 7 दिवसातून एक दिवस आपल्याला जायचं आहे. अरे मी गडे एकच म्हणेल एक शब्द लक्षात घ्या. अरे लोकांच्यात राहण्यापेक्षा एकांत स्वीकार करा म्हणजे पतित झाल्याशिवाय राहणार नाही. झालं विठ्ठल. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अरे 1 वर्ष जास्त येत असते आई, 1 वर्ष जास्त येत असते. ते वर्ष कोणतं आहे? अधिक महिना. त्याला पहिलं नाव होतं मलमास. काय होतं बाबा? मलमास. त्याला मलमास असं म्हणत होते. मग मलमास लढत गेला कोणाकडे? विष्णूकडे आणि विनंती करायला लागला, देवा माझा उपयोग कशासाठी केलाय? माझं तू उत्तीर्ण मला कशाकरिता केलाय? माझं प्रागट्य कशाकरिता आहे? मला लोकांचा स्वीकार, लोक मला स्वीकारतील काय? नाही देवा. मला अधिक मास म्हणतात, अधिक जास्त आलेला. मला मलमास म्हणतात. हे मला नाव शोभनीय आहे का? भगवंतानं दया करावी आणि पुरुषोत्तम मास असं नाव द्यावं. म्हणून प्रथम चरणात महाराज सांगतात, अंगीकार अंगीकार